तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक हिंदू मंदिराच्या शिखरावर ध्वज का असतो? मंदिर कितीही मोठं असो किंवा कितीही छोटं, त्याच्या शिखरावर फडकणारा ध्वज आपलं लक्ष वेधून घेतो. पण हा ध्वज फक्त सजावटीसाठी असतो का? नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हिंदू मंदिरांच्या परंपरेनुसार मंदिरावरील ध्वज हा त्या मंदिरातील देवतेच्या अधिष्ठानाचं आणि पवित्रतेचं प्रतीक मानला जातो. प्राचीन काळी गावोगावी उंच इमारती नव्हत्या, त्यामुळे दूरवरून मंदिराचं शिखर आणि त्यावरील ध्वज दिसला की त्या ठिकाणी देवालय आहे याची भाविकांना सहज जाणीव होत असे. त्यामुळे ध्वज हा श्रद्धेचं आणि देवाच्या उपस्थितीचं प्रतीक बनला. भारतीय संस्कृतीत ध्वजाला नेहमीच विशेष स्थान आहे. राजांचे ध्वज असोत किंवा सैन्याचे ध्वज असोत किंवा अगदी धार्मिक ध्वज असोत, ते विजय, सन्मान आणि ओळख यांचं प्रतीक मानले गेले आहेत. मंदिरावरील ध्वजही त्याच परंपरेचा भाग आहे. तो धर्म, श्रद्धा आणि त्या देवाप्रती असलेलं भक्तीचं प्रतिनिधित्व करतो. आता प्रश्न पडतो की ध्वज शिखरावरच का लावला जातो? याचं कारण म्हणजे मंदिराचं शिखर हे संपूर्ण मंदिरातील सर्वोच्च स्थान असतं. त्यामुळे ध्वज सर्वात उंच ठिकाणी फडकतो आणि दूरवरूनही तो सहज दिसतो. त्यामुळे प्रवासी आणि भाविकांना मंदिरांची दिशा ओळखणं अगदी सोपं होतं. आजही अनेक भाविक मंदिराचं शिखर आणि ध्वज पाहूनच प्रथम नमस्कार करतात. तुम्ही कदाचित पाहिलं असेल की अनेक मंदिरांमध्ये ध्वज वेळोवेळी बदलला जातो. ही केवळ जुना ध्वज काढून नवीन लावण्याची प्रक्रिया नसते, तर ती एक धार्मिक सेवा आणि परंपरेचा भाग असते. अनेक ठिकाणी भक्त स्वतःच्या श्रद्धेनुसार ध्वज अर्पण करतात. वेगवेगळ्या मंदिरांमध्ये ही परंपरा वेगवेगळ्या कालावधीनुसार पाळली जाते. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे प्रत्येक मंदिराचा ध्वज सारखा नसतो. मंदिरातील देवता आणि स्थानिक परंपरेनुसार त्याचा रंग, आकार आणि त्यावरील चिन्ह बदलू शकतात. उदाहरणार्थ, विष्णू मंदिरामध्ये गरुड किंवा चक्राशी संबंधित प्रतीक, शिव मंदिरांमध्ये त्रिशूलाशी संबंधित चिन्ह, तर अनेक देवी मंदिरांमध्ये लाल किंवा भगव्या रंगाचा ध्वज पाहायला मिळतो. ही विविधता भारतीय मंदिर परंपरेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मंदिराच्या शिखरावर फडकणारा ध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसतो, तो श्रद्धा, परंपरा, ओळख आणि देवतेच्या अधिष्ठानाचं प्रतीक असतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात जाल, तेव्हा फक्त देवांनाच नव्हे तर शिखरावर फडकणाऱ्या त्या ध्वजाकडेही एकदा नक्की पहा. कदाचित तो तुम्हाला आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीची आणि परंपरेची आठवण नक्कीच करून देईल. तुम्हाला अशाच भारतीय संस्कृतीशी संबंधित संदर्भाधारित माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर साहित्य मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.